एक उंच असं आसन केलं आणि त्या आसनावरती एक आसन भगवान भोलेनाथासाठी आहे, एक आसन भगवान विष्णूसाठी आहे, एक आसन ब्रह्मदेवासाठी आहे, एक आसन नारद महाराजांसाठी आणि एक स्वतः दक्षासाठी. दक्षाला मान मिळाला, प्रजापती पद मिळालं म्हणून हा सोहळा केला. पण ऐक, त्या ठिकाणी गोष्ट अशी घडली की ज्यावेळेस सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत सभेमध्ये आणि भर सभेमध्ये दक्ष महाराजांचं आगमन झालं. आणि ज्यावेळेस या दक्षाचं आगमन झालं, आगमन झाल्याच्या नंतर आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आल्याच्या नंतर आपण सर्वांनी उठून त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता आपल्या भागामध्ये महाराज ती प्रथा नाहीये, पण आम्ही ज्यावेळेस दुसरीकडे कथेला जातो ना, त्यावेळेस ज्यावेळेस महाराज मंडळी कथाकार महाराज ज्यावेळेस मंडपामध्ये येतात, त्यावेळेस जे ऐकणारे श्रोते मंडळी असतात ते सर्वजण उठून महाराजांचं स्वागत करतात आणि महाराज बसल्याच्या नंतर तुम्ही सर्वजण बसतात. आपल्या इकडे थोडं उलट आहे. आपल्या इकडे महाराज 12:30 वाजता मंडपात येतोय. महाराज स्टेजवर बसल्याच्या नंतर महाराज अगोदर 2दा-3दा आलोचन करते, चला महाराज आलेत, चला महाराज आलेत. आणि मग तिथून पुढे बाया एक 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 येत राहणार. बरोबर आहे का देव बाप्पा? जसं तुम्ही आता आले तसं. काही काही तर 4 वाजूस तर येतात महाराज, 4 वाजेपर्यंत. पण जाऊ द्या, आपलं काम म्हणजे कसं आहे महाराज, खेळीमेळी आहे. मी तर पहिल्या दिवशी सांगितलं, ज्याला जसं जमल तसं यायचं. लय लोड घ्यायचा, लय ताण आला तर येताना गादी उशी तक्या जे जमल ते घेऊन यायचं, पण कथेला यायचं. महाराज ज्यावेळेस दक्ष महाराज त्या ठिकाणी आले, आल्याच्या नंतर सर्वजण उठून उभा राहिले दक्षाचं स्वागत करण्याकरता. पण 3 जण उठले नाही. कोण कोण? ब्रह्म, विष्णू आणि महेश. 3 जण उठले नाही. दक्ष महाराज स्टेजवरती आले आणि आल्याच्या नंतर दक्षानं पाहिलं तर 3 जण उठलेले नाहीत. राग आला दक्ष महाराजाला आणि आल्याच्या नंतर महाराज जे नको नको ते बोलू लागले. दक्षानं ब्रह्मदेवाकडे पाहिल्याबरोबर विचार केला, जाऊ द्या, हे तर माझे वडील आहेत, यांच्यापासून माझा जन्म झालेला आहे. मी आलो, मुलगा आला, वडील नाही उठले, हरकत नाही. भगवान विष्णूकडे पाहिलं, म्हणले जाऊ द्या, हे तर आजोबा आहेत. ब्रह्मदेव भगवान विष्णूपासून निर्मिती झालेली आहे. पण ज्यावेळेस महाराज भोलेनाथाकडे पाहिलं त्यावेळेस मात्र राग आला. अरे हा तर माझा जावई आहे, माझी एवढी सोन्यासारखी मुलगी सती मी ह्याला दिली, याला एवढं कळत नाही का सासरा आल्याच्या नंतर उठून राहायचं? अरे सासरा म्हणजे बापाच्या वयाचा असतो आणि मी आल्याच्या नंतर हा उठला नाही. महाराज नको नको ते बोलू लागला भोलेनाथाला, महादेवा अरे तुला काही कळतं का नाही? आपल्यापेक्षा मोठं आल्याच्या नंतर उठून उभा राहायचं असतं. अरे ते म्हणतात ना, ते बरोबर आहे, तुझी काहीच चुकी नाही, चुकी तर माझी आहे. अरे माझी एवढी सोन्यासारखी मुलगी मी तुझ्या गळ्यामध्ये घातली, तीही तुझ्याकडे काही नसतानी. मला लोक म्हणत होते की याच्याकडे काय आहे, कशामुळे याला मुलगी देत आहे? हा राहतो कुठं? स्मशानामध्ये, कैलासात. बरं नीट घालायला कपडे नाहीत, अंगावरती दागदागिने नाहीत, आणि त्याला मुलगी देतोय. तरी मी लोकांचं ऐकलं नाही आणि सतीचं ऐकून मी तुझ्यासोबत तिचं लग्न केलं आणि तू असं करतोय, मानपण देत नाही. महाराज नको 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 ते बोलू लागलाय. एक 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 शब्द महाराज भोलेनाथाला बोलत होता, पण भोलेनाथ एक शब्दही त्याला बोलले नाही. का बोलले नाही भोलेनाथ? त्याचं कारण होतं महाराज. भोलेनाथाने आपले डोळे झाकले होते. काही जणांनी विचारलं महाराज भोलेनाथ का उठले नाही हो? तर महाराज त्याचं कारण आहे, भोलेनाथाने आपले डोळे झाकले होते आणि भोलेनाथ आपल्या आराध्याचं भजन करत होते. कोणतं भजन दत्त महाराज? ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
सर्वांनी हाताने टाळी वाजून भजन करायचं. ओ श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय राम भजन करे महादेव राम पूजी सदाशिव. महाराज भोलेनाथ प्रभू रामचंद्राचं चिंतन करत होते आणि त्या चिंतनामध्ये एवढे मग्न झाले की आपल्याजवळ कोण आले याचं त्या भोलेनाथाला भान राहिलं नाही. म्हणून महाराज भोलेनाथ उठून उभा राहिले नाही. पण दक्ष मात्र बोलतच होता. एक 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 शब्द बोलत होता महाराज. त्यावेळेस त्याचं हे बोलणं ऐकून भोलेनाथ तर काही म्हणले नाही, पण महाराज भोलेनाथाचं जे वाहन आहे नंदी उठून उभा राहिला. नंदीनं बोलायला सुरुवात केली. ए दक्षा, अरे काय बोलतोय भोलेनाथाला? अगोदर कोणाला बोलतोय हे बघ आणि मग बोल. तुला माहिती नाही का भोलेनाथाचं सामर्थ्य काय आहे ते? हा, एवढी हिंमत कोणाच्या जीवावर करतोय? तुझं हे तोंड आहे ना, हे फार सुटलंय. तुझ्या तोंडावरती ताबा नाही. जा, मी तुला श्राप देतो. ज्या तोंडाने तू माझ्या भोलेनाथाची निंदा केलीस ना, ते तुझं तोंड राहणार नाही, गळून पडल. नुसता बोकडावानी म्या म्या करतो ना, तर जा, मी तुला श्राप देतो की तुला ही बोकडाचं तोंड लागल. महाराज असा श्राप दिला नंदीने. कोणाला? भोलेनाथ ह्याला, दक्षाला. आणि एवढं झाल्यावर महाराज त्या ठिकाणी भोलेनाथाला हसू लागले काही जण. त्याच्यामध्ये भृगू होते. भृगू ही भोलेनाथाला हसू लागले. बरं झालं याला कोणतरी बोललं, त्याला कोणीच बोलत नाही. महादेवाला कोणीच बोलू शकत नाही महाराज. बरं झालं दक्ष बोलला. महाराज भृगू हसू लागले. पण ज्यावेळेस भृगूला हसताना नुसते हसत नव्हते महाराज, मिशावरून हात फिरू लागले. कोण? भृगू ऋषी. महाराज ते ब्राह्मण देवता भोलेनाथाला हसू लागले. नंदीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, ए भृगू, लय हसतो ना, तर जा, तुला ही श्राप देतो. अरे तुम्ही ब्राह्मण आहात ना आणि माझ्या भोलेनाथाला हसता, मी तुला ही श्राप देतो. तुमच्याकडे किती जरी विद्या असेल तरी तुमची विद्या तुमच्या काहीच कामाला येणार नाही. फक्त तुमच्या पोट भरण्याकरता तुमची विद्या कामाला येईल. हा मी तुम्हाला श्राप देतो. तुझा मुखही राहणार नाही. हाही माझा तुला श्राप आहे. आणि तुमचं शरीर, तुमच्या शरीराची भूक भागण्याकरता तुमची काय करायला लागेल? फक्त तुमची विद्या तितक्या कामाला येईल. हा महाराज नंदी महाराजांनी ब्राह्मणाला दिलेला श्राप आहे. कुणाला? भृगू ऋषीला. ऐका, ज्या वेळेस भोलेनाथाने हे दृश्य पाहिलं, भोलेनाथानं डोळे उघडले. भोलेनाथ म्हणले, अरे रे 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 रे, माझ्यामुळे हे किती काय झालं? हे कोणामुळे सुरुवात झाली? माझ्यामुळं. मी जर याला उठून नमस्कार केला असता तर ही घटनाच घडली नसती. अरे ही चांगली सभा होती, माझ्यामुळे ही शाप सभा झाली. हे त्याला शाप देतय, ते याला श्राप देतय. माझ्यामुळं झालं. कोण म्हणत होतं? भोलेनाथ. महाराज भोलेनाथ त्या ठिकाणाहून उठून गेले. पण ऐका, इकडं दक्षाला मात्र आपला अपमान झालेला वाटत होता आणि अपमानाचा बदला कसा घ्यायचा हे मात्र त्याच्या डोक्यामध्ये चांगलं फिट बसलेलं होतं. कोणाच्या? दक्षाच्या महाराज. आणि अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून महाराज दक्ष महाराजांनी असं नियोजन केलं की आपण पुन्हा एक यज्ञ करू. कुठं? कणखल देशामध्ये अजून एक आपण यज्ञ करू. महाराज इकडे यज्ञाचं आयोजन चालू झालं. पण महाराज
इकडे दुसरा प्रसंग चालू होता, तो म्हणजे असा की त्याच वेळेस महाराज त्रेतायुग चालू होतं. आणि त्रेतायुग चालू असल्यामुळे घटना अशी घडलेली होती की रावणाने महाराज जी सीता माता होती ती पळवून नेली. आणि सीतेच्या शोधामध्ये राम आणि लक्ष्मण हे वनवन फिरत होते. कुठे? सीतेच्या शोधामध्ये. झाडाला विचारायचे, वेलींना विचारायचे, का रे माझी सीता पाहिली का कोणी? माझी सीता पाहिली का? त्यावेळेस प्रत्येक जण सांगायचं, नाही प्रभू, नाही पाहिलं आम्ही सीता मातेला. पण ऐका, त्याच वेळेस भगवान भोलेनाथ हे सतीला घेऊन एका ऋषीच्या आश्रमामध्ये रामकथा श्रवण करण्याकरता गेलते. कोणाकडे? रामकथा. अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये रामकथा श्रवण करायला गेले. आणि रामकथा श्रवण करायला गेल्याच्या नंतर सतीनं मात्र महाराज रामकथा लक्ष देऊन ऐकली नाही. या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी भरपूर सत्यांनी रामकथा लक्ष देऊन ऐकली नाही. आणि इथंही भरपूर सत्य आहेत तशा, त्याही भागवत कथा नीट लक्ष देऊन ऐकणत. त्यावेळेस महाराज भोलेनाथ आणि सती हे अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये गेले होते रामकथा ऐकायला. पण सतीनं महाराज त्या ठिकाणी रामकथा ऐकली नाही. पण ऐका, ज्या वेळेस कथा ऐकणं झाल्याच्या नंतर ते दोघ जण आकाश मार्गानं कैलासावरती येत होते, त्यावेळेस खाली पृथ्वीवरती भोलेनाथानं वरतून पाहिलं की राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध करतायत. महाराज ज्यावेळेस राम प्रभूला भोलेनाथानं पाहिल्याच्या नंतर हात जोडले. आणि हात जोडल्याच्या नंतर भोलेनाथ म्हणत होते, प्रभू आपकी सदा ही जय हो, मेरे नाथ आपकी सदा ही जय हो. प्रभू आप सच्चिदानंद हो, सच्चिदानंद घन हो, आपकी सदा ही जय हो. कोणाला? राम प्रभूला म्हणत होते. ऐका बरं, काही जण म्हणतील, महाराज भोलेनाथ राम प्रभूचं कसं काय दर्शन घेतात? कारण की आजही समाजामध्ये वावरत असताना असे लोक असतात जे भोलेनाथाला मानतात ते रामाला मानत नाहीत. जे रामाला मानतात ते देवीची भक्ती करीत नाहीत. जे देवीची करतात ते दत्तात्रेयाची करत नाहीत. जे दत्तात्रेयाची करतात ते शिवाची करत नाहीत. आजही असे काहीच लोक आहेत. पण मला त्यांना सांगायचे, बाबांनो, भेदभाव हे आपण केले, त्यांच्यामध्ये देव भेदभाव नाहीये. माझे तुकोबाराय म्हणतात, ओ हरि हर भेद, 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 हरि हर भेद. ओ हरि हर भेद, हरि
करा भेद, नाही नका करू वाद. एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आपण हरी आणि हरामध्ये भेद करतो, पण त्यांच्यामध्ये भेदभाव नाही महाराज. एकदा ऐकाव ना, राम प्रभूला विचारलं, ज्यावेळेस राम प्रभूने समुद्र पार करण्याच्या अगोदर एका सुंदर अशी शिवलिंगाची स्थापना केली. त्या शिवलिंगाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? काय नाव आहे? वा, बाबांनी सांगितलं रामेश्वर. बरोबर आहे. ज्यावेळेस रामेश्वराची स्थापना केली, स्थापना केल्याच्या नंतर जामवंतजीने प्रभू रामचंद्राला विचारलं, प्रभू याला तुम्ही रामेश्वर नाव का दिलं महादेवाला? सांगितलं, ऐका, याची व्याख्या अशी आहे, रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर, रामाचा ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. आणि एकदा महादेवाला विचारलं की तुम्ही रामाची एवढी भक्ती करता, रामाचं तुमचं नाव तर काय आहे? त्यावेळेस भोलेनाथ सांगतात की माझा जो ईश्वर आहे ना, तो कोण आहे? राम आहे. अरे राम ज्याचा ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. म्हणजे भोलेनाथ महादेवाची भक्ती करतात, भोलेनाथ महादेवाचं नाव घेतात, भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. ऐका बरं, आजच्या कथेतून एवढं जरी शिकले की महादेवाची आणि रामाची निंदा जे करणारे असतात ना, काही जण रामाची भक्ती करतात तर महादेवाला मानत नाहीत. त्यांना हात जोडून विनंती, बाबा तुम्ही जर महादेवाला मानत असाल आणि रामाचा जर विरोध करत असाल ना, तर उभ्या आयुष्यात महादेव तुमच्याकडं डोळे सुद्धा करून पाहणार सुद्धा नाहीत तुमच्याकडे. ते का पाहणार नाहीत? अरे तुम्ही त्याच्या आराध्याचा जर विरोध करत असतील तर ते कशी पाहतील तुमच्याकडे? भोलेनाथानं महाराज वरतून पाहिलं रामप्रभूला आणि पाहिल्याच्या नंतर नमस्कार केला. सतीने विचारलं, प्रभू तुम्ही नमस्कार कोणाला केला? नमस्कार कोणाला केला? त्यावेळेस सांगितलं, सती ऐक, अगं आता अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये आपण ज्यांची कथा ऐकून आलोत ना, रामप्रभूंची, त्या प्रभूचं मी काय केलं, दर्शन घेतलं. कुठे आहेत ते बघ खाली. आणि ते तर रडत आहेत. कोणाचा शोध घेत आहेत? सांगितलं, ते सीतेचा शोध घेत आहेत, त्यांच्या पत्नीचा. महाराज सतीनं थोडा विचार केला. आताच कथा ऐकताना मी ऐकलं की राम ब्रह्म आहेत, राम ईश्वर आहेत. त्या रामप्रभूने सृष्टी निर्माण केली आणि ते तर एका बायकोसाठी रडायला लागलेत. आणि बायकोसाठी रडतो त्याला कुठं राम म्हणत असतात का? त्याला कुठं देव म्हणत असतात का काय? भोलेनाथानं सांगितलं, अगं सती तसं नाहीये, माझा प्रभू लीलाधर आहे, माझा प्रभू लीला करतो, हाही त्याच्या लीलेचाच भाग आहे. त्यानं मनुष्याचा अवतार घेतलेला आहे म्हणून ही त्यांची लीला आहे. पण सतीला काही विश्वास पटना. भोलेनाथानं सांगितलं, हे बघ, तुला जरी विश्वास नसेल तर जा आणि त्यांची परीक्षा घे. महाराज सतीनं त्यांची परीक्षा घ्यायला गेली. ऐका बरं, भोलेनाथ म्हणले, मी इथं थांबतो, तू जा परीक्षा घे. सती आली महाराज खाली. आणि आल्याच्या नंतर सतीनं महाराज सीतेचं रूप घेतलं. कोणाचं? सीताचं रूप घेतलं. आणि सीताचं रूप घेऊन ज्या ठिकाणाहून राम आणि लक्ष्मण जात होते त्यांच्या पुढं 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 चलू लागली. कोण? ती सती झालेली सीता पुढं पुढं चलू लागली. ऐका बरं, तुलसीदासजी फार गोड वर्णन करतात. ते म्हणतात, राम हे ज्ञान आहेत, लक्ष्मणजी हे वैराग्य आहेत, आणि सीता माता ही भक्ती आहे. आणि भक्ती ही वरवर नसावी, ती अंतकरणातून असावी. आणि ही डुप्लिकेट भक्ती आहे, म्हणजे डुप्लिकेट सीताही नाही. आणि ही डुप्लिकेट असल्यामुळे ही जरा पुढं पुढं करायला लागली. जे डुप्लिकेट भक्ती करतात ते जरा पुढं पुढंच करत असतात महाराज. ही तशीच होती. ही काय करू लागली? पुढं 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 करू लागली. पण रामप्रभू तिच्याकडे पाहिनच गेले. कारण जे डुप्लिकेट भक्ती करतात देव त्यांच्याकडे पाहत नाही महाराज. पण रामप्रभू पाहिनत म्हणून डायरेक्ट ती सती महाराज देवाच्या समोर आली. आणि आल्याच्या नंतर भगवंतानं तिला पाहिलं. ऐका बरं, सीतेच्या रूपात होती, पण होती कोण?
सती रामप्रभूंना हात जोडले. हिनं काय विचार केला, जर ते मला सीता म्हणले तर ते देव नाहीत आणि त्यांनी मला ओळखीलं तर माझं काम झालं. पण महाराज भगवंत म्हणजे चतुरा तो शिरोमणी महाराज. रामप्रभूने ज्यावेळेस त्या सतीला पाहिल्याबरोबर हात जोडले आणि सांगितलं, माता तुम्ही एकट्याच कशा, आमच्या पिताश्रीला कुठं सोडलं. महाराज ज्यावेळेस माता हा शब्द ऐकला त्यावेळेस जे पळाली सती, पळाल्याबरोबर थोडस लांब गेली आणि बेशुद्ध पडली खाली. ज्यावेळेस पुन्हा जाग आली, उठली, स्वतःच्या मूळ स्वरूपात आली, मग म्हटलं वाईट वाटलं. पण तिला वाटलं ही घटना आपल्याला रामप्रभूला माहिती, महादेवाला थोडंच माहिती. गेली महाराज पुन्हा महादेवाकडं. महादेवाने विचारलं काय झालं, घेतली का परीक्षा. ऐका बरं, तुलसीदासजी वर्णन करतात. सती म्हणते, कछून परीक्षा लीने गोसाई, कछून परीक्षा लीने गोसाई. ती सती म्हणते, प्रभू मी कुठलीच परीक्षा घेतली नाही, मी नुसतं गेले, नमस्कार केला आणि वापस आले. पहा बरं का, महादेवाला काय बोलली, खोटं बोलली. महादेवाने विचार केला, एक तर गेली, परीक्षा घ्यायला नव्हती पाहिजे पण परीक्षा घेतली आणि परीक्षा घेऊन मला काय बोलते, खोटं बोलते. पुन्हा तिसरी चूक केली सतीनं. कोणती चूक माहितीये का, सतीनं रूप कोणाचं घेतलं होतं, कोणाचं रूप घेतलं होतं, मोठ्यानं बोला, सीताचं. मी आताच सांगितलं, रामप्रभू भोलेनाथाला वडील मानतात, म्हणजे सतीला काय म्हणत असतील, आई मानत असतील. आणि भोलेनाथ हे रामाला जर वडील मानतात तर सीता त्यांची कोण झाली, आई झाली ना. मग आता सतीनं कोणाचं रूप घेतलंय, सीतेचं, म्हणजे आईचं रूप घेतलंय. आता तिनं जर आईचं रूप घेतलं असेल तर भोलेनाथाने विचार केला, मी आता आईसोबत संसार करू शकतो का, नाही करू शकत महाराज. त्याच वेळेस भोलेनाथाने मनातली मनातच सतीचा त्याग केला आणि त्याग केल्याच्या नंतर महाराज आकाशातून सर्व देवी देवतांनी भोलेनाथाच्या अंगावर पुष्पवृष्टी केली. भोलेनाथ आपण धन्य आहात, धन्य आहात, तुम्ही धन्य आहात. महाराज त्यावेळेस सतीने विचारलं, भोलेनाथ हे कशामुळे टाकायला लागलेत फुलं तुमच्या अंगावर. तिने सांगितलं, काय नाही, यांना मध्येच अशी होकी येते, कवा बी काही टाकीत राहते ते. महाराज सतीला काहीच म्हणले नाही. आले महाराज कैलासावरती. आल्याच्या नंतर पुन्हा भोलेनाथानं सांगितलं, हे बघ सती, तू तिथं तर रामायण ऐकलं नाही पण तुला इथं तरी मी रामायण सांगतो. भोलेनाथ एका उंच आसनावरती बसले आणि सतीला खाली आसन टाकलं. जे आसन रोज भोलेनाथाच्या डाव्या हाताला असायचं सतीचं, ते भोलेनाथानं कुठं टाकलं, आज खाली टाकलं. महाराज ज्यावेळेस आसन भोलेनाथानं खाली टाकलं त्यावेळेस सतीनं ओळखलं की आता माझा अधिकार त्यांच्या जवळ बसायचा राहिलेला नाही, मी फार मोठी चूक केली आहे, जी चूक नव्हती करायची ती मी चूक केली. ऐका, त्याच्यावर पुन्हा सतीमाता खाली बसल्या आणि भोलेनाथ रामकथा सांगत होते. पण रामकथा सांगत असताना महाराज काही आकाश मार्गाने विमानं जात होते. ते कुठं जात होते मी सांगितलं ना तुम्हाला, तिकडे दक्षानं मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं. कोणाकरता, याच्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून. त्यावेळेस सगळ्याला आमंत्रण दिले पण महादेवाला आणि सतीला आमंत्रण दिलं नाही. का दिलं नाही, तो बदला घ्यायचा म्हणून आमंत्रण दिलं नाही. आणि त्यांना ज्यांना आमंत्रण दिले होते ती जी पत्रिका होती त्या पत्रिकेवरच खाली अशी टीप लिहिलेली होती, हे बघा, ज्यावेळेस यज्ञासाठी येतात त्यावेळेस येताना सगळ्यांना आपले वाहनं आकाश मार्गाने आणायचे, देवी कुठून, कैलासावरून. मुद्दाम त्या रोडनं येऊ द्या, थोडंसं डिझेल जास्त लागू द्या, आल्याच्या नंतर डिझेलचे पैसे एक्स्ट्रा देतो, पण विमानं कुठून आले पाहिजेत, कैलासावरून. ऐका बरं, भोलेनाथ कथा सांगत होते सतीला आणि सतीचं लक्ष सगळं तिकडे विमानाकडे होतं, वाहनाकडे होतं. भोलेनाथानं सतीला सांगितलं, सती अगं लक्ष माझ्याकडे दे, तू एक तर तिथं ही कथा ऐकली नाहीस आणि इथं. तिनं सांगितलं, प्रभू
एकदा मला नुसतं विचारावं द्या, हे नेमकं वाहनं एवढे जाईलेत तरी कुठं. महाराज, सतीनं त्या एका देवताला थांबवलं आणि सांगितलं तुम्ही कुठं जायलात. त्याने सांगितलं तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला आमंत्रण नाही. सांगितलं नाही. तुम्हाला कसं काय आमंत्रण नाही म्हणजे? अहो तुमचे वडील दक्ष महाराज त्यांनी खूप मोठा यज्ञाचं आयोजन केलंय कणखल देशामध्ये. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाईलोत आणि तुम्ही मुलगी असून तुम्हाला कसं काय आमंत्रण नाही. महाराज, ती मुलगी होती, ती कोणाची साईड घेणार? बापाची, बरोबर आहे. तिने सांगितलं जाऊ द्या, वडिलांच्या मागं खूप व्याप आहे, गडबडीत सगळ्याला निमंत्रण दिले, मीच विसरले असेल. भोलेनाथाजवळ गेली महाराज आणि भोलेनाथाला सांगितलं आपण उद्या कथा ऐकू, आधी चला आवरा. कुठं जायचं? यज्ञ करता जायचंय. अगं पण आपल्याला तर आमंत्रण नाहीये. आमंत्रण नसलं म्हणून काय झालं, तरी आपल्याला जायचं. भोलेनाथ म्हणले हे बघ सती, बिना आमंत्रण माणसानं कुठेही गेलं नाही पाहिजे. शास्त्र असं सांगतं काही काही ठिकाणी आमंत्रण असेल तरच गेलं पाहिजे, काही काही ठिकाणी आमंत्रण असेल तर गेलं पाहिजे, काही काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये आणि काही काही ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहू नये. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर ना जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर ना जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे दर दर घुमाना ना चाहिए. चाहे बेटा कितना हो प्यारा उसे सिर पर बिठाना ना चाहिए. ऐका बरं, ते गीतकार वर्णन करते. मुलगी कितीही लाडकी असली तरी तिला प्रत्येकाच्या दारामध्ये घेऊन जायचं नसतं. मुलगा कितीही लाडका असला त्याचे लाड करा, पण त्याला आपल्या डोक्यावर बसू देऊ नका. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला आदर आणि मान नाही त्या घरी मरूस तर पुन्हा माणसानं फिरून जायचं नाही. भोलेनाथ सांगत होते की काही ठिकाणी बोलवलं तर जावं. म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न असेल तर लग्न असल्याच्या नंतर जर आपल्याला आमंत्रण असेल, लग्न असल्याच्या नंतर जर आपल्याला आमंत्रण असेल तरच जावं. म्हणजे बोलवलं तर जायचं. काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. एखादा आपला मित्र शिरसाळ्याला बसला एखाद्या ढाब्यावरती, त्यांना फोन केला, अरे ये मी बसलोय, पुरं बिल भरतो. ते जरी म्हणला मी बिल भरतो तरी माणसानं गेलं नाही पाहिजे. म्हणजे बोलवलं तरी जाऊ नये. आणि काही काही ठिकाणी बोलवण्याची वाट लाय नाही पाहिजे. काही काही ठिकाणी कोणीतरी आपल्याला बोलवल याची वाट पाहू नये. महाराज म्हणतात आपल्या गावामध्ये सप्ताह चालू झालाय. एखाद्या महाराजाचं कीर्तन आहे, महाराजांची कथा असेल तर तिथं बघून वाट की म्हणे कुणीतरी बोलवावं की तुम्ही या कथा ऐका. तिथं बोलवण्याची वाट पाहायची नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रे घावया. त्या ठिकाणी बोलवण्याची वाट पाहुणे. ऐका बरं, जसं मुलीनं आपल्या बापाकडे जाताना बोलवण्याची वाट पाहिली नाही पाहिजे. महाराज असं भोलेनाथ बोलून गेले. बोलवल्याच्या नंतर सती बी तेच म्हणली, अहो मी पण तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते. मीही तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते
की मुलीनं बापाकडे जाण्याच्या टायमाला परवानगीची वाट पाहू नये, बोलवण्याची वाट पाहायची नसते. माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे आणि मला यज्ञ करता जायचं. भोलेनाथानं सांगितलं, हे बघ तुला जायची तर तू जा, मी येणार नाही. तिने सांगितलं ठीक आहे मी जाते. भोलेनाथानं सांगितलं, हे बघ जायलीस तर जा, पण तुझं सगळं सामान घेऊन जा, अजिबात इथं कैलासाव काही ठेवायचं नाही. का? कारण भोलेनाथाला माहिती होतं एकदा काही गेली तर पुन्हा आता परत येणार नाही. गेली महाराज. भोलेनाथानं जाताना नंदीला सांगितलं, नंदी जा सोबत हिच्या. नंदी महाराज गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज इकडे अगोदरच दक्ष महाराजांनी सगळ्याला ताकीद दिली होती, हे बघा मी सगळ्याला आमंत्रण दिलंय पण भोलेनाथाला आणि सतीला दिलेलं नाही. आणि मला माहिती माझा जावई स्वाभिमानी आहे. कोण? शंकर. तो तर काही येणार नाही, पण माझी सती मात्र येणार. आणि ती जर आली आणि तिला जर कोणी बोललं तर याद राखा, तिला जर कोणी बोललं तर याद राखा, अजिबात तिला कोणी बोलायचं काम नाही. महाराज ज्यावेळेस सती आली ना, तिथं आल्याच्या नंतर अगोदर ज्यावेळेस सती यायची त्यावेळेस अगोदर दारामध्ये आई असायची. कशा करता? सतीचं स्वागत करण्याकरता. पण त्या दिवशी कोणीच दिसत नव्हतं. आली महाराज सती, यज्ञ मंडपामध्ये आली. आल्याच्या नंतर सगळे दिसू लागले पाहुणे सोयरे. बहिणी होत्या. किती बहिणी? 15 बहिणी. बहिणी होत्या, आई होती, बाप होता, पण कुणीच बोलायला तयार नव्हतं महाराज. तितक्यात एक बहीण आली. आल्याच्या नंतर बोलू लागली, का ग सती? टोमणे देऊ लागल्या महाराज त्या. का ग सती, तुझ्या नवऱ्यानं घर वगैरे बांधलं का नाही? का अजून बी मसन वाट्यातच राहतोय? कारण भोलेनाथ कुठं राहत होते महाराज? मशान वाटत राहतात ना. घरवीर बांधलं का नाही? अजूनही मशानात वाट्यातच राहतो. महाराज वेगळं वाटलं सतीला. तितक्यात दुसरी आली. काय ग, काही नवे कपडे गिपडे शिवले का नाही मालकानं? का अजून मी तसाच फिरत आहे? महाराज वाईट वाटू लागलं. तितक्यात तिसरी आली. काय ग, काय दागिना वगैरे काय केला का नाही? का अजूनही गळ्यामध्ये सापच घेऊन फिरतो? कोण? भोलेनाथ. भोलेनाथाच्या गळ्यामध्ये दागिना काय महाराज? सर्पाचा आहे. एक 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 बहीण येत होती आणि महाराज ताने देऊन जात होती. तिला वाटलं जाऊ द्या, बहिणी बोलत नाहीत पण आपले वडील तरी बोलतील. गेली महाराज. दक्ष महाराजाच्या समोर जाऊन उभा टाकली. पण सतीला पाहिल्याबरोबर दक्षानं न पाहिल्यासारखं केलं आणि तोंड फिरवलं. तोंड फिरवलं. तिने विचार केला जाऊ द्या, आईकडे तरी जावं. आईकडे गेली महाराज. पण ज्यावेळेस आईनं पाहिलं महाराज, जरी दक्षानं सांगितलं होतं की सतीला कोणी बोलायचं नाही, पण ते आईचं अंतकरण होतं. ज्यावेळेस आईनं सतीला पाहिलं, सतीला पाहिल्याबरोबर आईनं सतीला घट्ट मिठी मारली. तोंडावरून हात फिरवला आणि विचारलं, सती बाळा कधी आली? तिने सांगितलं, आई आताच आले ग. आई मला का बोलत नाहीत ग कुणी? आणि माझ्या बहिणी सगळ्या मला ताणे देऊन जात आहेत. एक येती म्हणती नवऱ्यानं कपडे घेतले का नाही, एक येती म्हणती बांधकाम केलं का नाही, एक येती काही दागिने केले का नाही. मला अशा का बोलत आहेत या? महाराज त्यावेळेस सतीच्या आईनं घडलेला वृत्तांत सांगितला प्रसूती मातेनं. कोणता? जो भोलेनाथाने अपमान केला होता. बघा बरं, तोपर्यंत भोलेनाथानं सतीला एक गोष्ट सुद्धा सांगितली नव्हती की माझा अपमान केला, मला तुझा बाप बोलला म्हणून. आता जे एखाद्या जावयाचा महाराज सासऱ्यानं अपमान करू द्या, अपमान केल्यावर महाराज ते घरी तुम्हाला नांदू देईल का? निघ म्हणीन, घे कपडे उचल, जाय म्हणीन त्या बापाच्या घरी, अजिबात माझ्या घरी थांबायचं. आताचे तसं म्हणतील महाराज. पण भोलेनाथ एका शब्दानेही सतीला काही बोलले नव्हते. प्रसूतीकडून कळालं सतीला. त्यावेळेस सतीने सांगितलं, आई अगं तुला हे माहिती आहे की माझे स्वामी कसे आहेत? त्यांना तर असंच कशाचं काही देह बांधणार राहिलेलं नसतं. आणि ते कशाचा कोणाला मान करतील, कोणाचा अपमान करतील. पण महाराज आई होती ती प्रसूती, तिनं महाराज जवळ घेतलं आणि सतीला बोलत होती.
आणि आईचं अंतकरण होतं. तिने विचार नाही केला की आपले मालक काय म्हणतील. तिने विचार केला जे व्हायचं ते नंतर होईल, पण माझी लेक समोर आली ना, अगोदर तिला मी बोलणार. सतीला बोलू लागली महाराज. सतीने ही सगळा वृत्तांत ऐकला. माझ्या मालकाचा अपमान केला ना यांनी. महाराज सती पुन्हा दक्षासमोर गेली. दक्षानं पुन्हा तोंड फिरवलं. पुन्हा सतीनं बोलायला सुरुवात केली, बाबा एवढा कशाचा घमंड आलाय तुम्हाला? एकतर माझ्या मालकाला बोलताय आणि वरून अजून असं मला पाहिला तुम्हाला नको वाटतंय? एवढी वाईट आहे का मी की तुम्हाला माझ्या तोंडाकडे सुद्धा पाहायचं नाही? आणि जर तुम्हाला माझ्याकडे पाहायचंच नसेल तर तुमच्याकडून हा मिळाला मला देह तरी कशाला? नकोय मला हा देह, असं म्हणली महाराज. आणि म्हणल्याबरोबर महाराज तिने त्या ठिकाणी महाराज स्वतःच्याच त्या क्रोधाने महाराज अग्नी निर्माण केला आणि स्वतः काय झाली महाराज त्या ठिकाणी भस्म झाली. भस्म झाली. ऐका बरं, काही काही जण असंही सांगतात की सतीने यज्ञकुंडामध्ये उडी मारली, पण भागवतामध्ये तसं कुठंच उल्लेख आलेला नाहीये. सती क्रोधायमानच एवढी झालेली होती की तिने स्वतःच्याच अग्नीने महाराज त्या ठिकाणी स्वतःचा देह भस्म केला. आणि ज्या वेळेस सती जळाली हे कळालं, नंदीने जाऊन सांगितलं, नारदांनी सांगितलं भोलेनाथाला. भोलेनाथाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर भोलेनाथाने त्या ठिकाणी तांडव नृत्य सुरू केलं. राग आला आणि राग आल्याच्या नंतर आपली एक जटा उपटली, आदळली महाराज शिळेवरती. आणि जटा आदळल्याच्या नंतर त्या ठिकाणी रुद्र भगवान निर्माण झाले, वीरभद्र. आणि वीरभद्राला सांगितलं जा आणि जाऊन दक्ष यज्ञाचा काय कर, विध्वंस कर. वीरभद्र आला आणि आल्याच्या नंतर महाराज जो दिसेल त्याला कापत होता. जो दिसेल त्याला कापायचा, हात कापायचा, कोणाचा शिर कापायचा, कोणाचा धड कापायचा. जो दिसेल त्याला कापत होता महाराज. त्याचं सगळं सैन्य हे आलं भोलेनाथाचं. आता ते सगळे भूत ते काय कापताना कोणाला काय नीट कापणार आहेत का महाराज? जिकडे तिकडे काय महाराज रक्त मांस, सगळीकडे रक्त मांस याचा सडा झाला. आणि पाहता पाहता तो वीरभद्र दक्षाकडे गेला. दक्षाकडे गेला आणि गेल्याच्या नंतर दक्षाच्या केसाला धरलं आणि महाराज दक्षाचं काय केलं, मुंडकं कापलं. मुंडकं कापलं आणि त्या यज्ञामध्ये दिलं फेकून. कुठं? चालू असणाऱ्या यज्ञामध्ये शिर फेकून दिलं. यज्ञ थांबल्या गेला, कारण यज्ञाचा यजमानच नाही, तोच मेला. आता यज्ञ कसं होणार? सगळेजण पळून गेले. नंतर सगळे देव भोलेनाथाकडे आले आणि भोलेनाथाची प्रार्थना करू लागले, भोलेनाथ तुम्ही तर दयाळू आहात, भोलेनाथ आहात. कर्पूर गौरम करुणा अवतारम. तुम्हाला काय म्हणतात? करुणा अवतार म्हणतात. थोडीशी दया दाखवा आणि काय करा, या दक्षाला उठवा. दक्षाला उठवा असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे, यज्ञ जर चालवायचा असेल तर दक्ष उठला पाहिजे म्हणून सांगितलं. दक्षाला उठू, पण काय करावं लागेल सांगितलं, एक शिर घेऊन या. म्हणून महाराज त्या ठिकाणी एका बोकडाचं शिर आणलं आणि आणल्याच्या नंतर दक्षाला लावलं. दक्ष उठला. ऐका बरं महाराज, माझ्या भगवंताने जो शाप दिला होता नंदीने, तो शापही काय केला, खरा केला. भगवंत भक्ताचा कोणताच शाप असेल, कोणतंच वचन असतं ते व्यर्थ जाऊ देत नाही. महाराज त्या ठिकाणी श्राप खरा झाला. तो दक्ष उठला आणि उठल्याच्या नंतर दक्षानं भोलेनाथाला हात जोडले, भोलेनाथाची माफी मागितली. आणि माफी मागितल्याच्या नंतर भोलेनाथाची स्तुती करू लागले. पण ऐका, आता त्याला शिर कशाचं होतं, डोकं कशाचं होतं, बोकडाचं होतं. त्याला नीट बोलता येतं का? नाही. जसं बोकूड आरडतो का महाराज, तसं ते आरडू लागलं. कोण? दक्ष आरडू लागला. म्हणूनही आजही जर आपण महादेवाच्या दर्शनाला गेलो तर आजही लोक उड्या मारतात आणि कसं आरडतात महाराज, कानाला हात लावून बोकडाचा आवाज काढतात. का? तर त्यानं भोलेनाथ प्रसन्न होतात. भोलेनाथाला ती घटना आठवते, मी माझ्या सासऱ्याला कसा सबक शिकवला होता ते. भोलेनाथ आनंदित होतात. म्हणून आजही लोक भोलेनाथाच्या समोर गेल्याच्या नंतर, दर्शन घेतल्याच्या नंतर तसं केल्या जातं. ऐका, अशी गोड कथा त्या ठिकाणी सांगितली. शुक महाराज राजाला सांगत होते, ऐक, भोलेनाथाचा विवाह सतीसोबत झाला, पण सती यज्ञामध्ये जळून भस्म झाली. त्याच्यामुळं भोलेनाथाला तिच्यापासून एकही संतती झाली
नाही. अशा वंश विस्तार करण्याचा कोणी सांगितलं महाराज त्या ठिकाणी? शुक महाराजांनी राजा परीक्षिताला सांगितलं. बघा बरं, स्वयंभू मनूच्या 3 कन्या होत्या, आकुती देव होती आणि ही राहिलेली प्रसूती, यांचा वंश विस्तार पाहिला.